चला तर मित्रांनो, आज आपण बघूया कम्युनिकेशन अँड प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 1 सिलेबस F4 जो आहे तो आपण आज बघूया. फर्स्टली वी विल सी द कंटेंट्स ऑफ दिस book. Okay, the first chapter is nature of English language. Then what is the language, communication approach of English language, structure of English language, letter, syllables, word, phrase, sentence, etc. Okay, difference between English and mother tongue, importance of English we will see in this chapter. Second chapter is a phonics and phonemics awareness in English. Then what is the phonics and phonetics and speech mechanism, rise and fall, intonation. Okay, third is speaking and listening in English language. Then what is the speaking and listening in English language, communication, speaking etiquettes, translation method. Okay, and fourth is a grammar and vocabulary of English language. We will see is in this book discussed by one chapter. Okay, the first chapter is nature of English language. Then the subtopic of the English language is a scope of unit, subunit. Then what is the language, principle of language learning, communication approach of English language, structure, English letters. We will discuss in one by one. So याचं एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जर मराठीत लँग्वेज म्हणजे काय, त्याचं जे काय आहे स्ट्रक्चर आहे, कम्युनिकेशन म्हणजे काय, जे मराठीत तुम्हाला जर माहीत असेल ना, तर इंग्लिशमध्ये तुम्हाला ते अपने आप लिहिता येते. ओके, ठीक आहे. मग तुम्ही हा चॅप्टर जेव्हा वाचाल ना, तो इंग्लिशमध्ये वाचाल की त्यासोबत मराठीत त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही करायचं आहे, किंवा मग ट्रान्सलेशन मनातली मनात तरी मराठीत ते करायचं आहे. मग त्यामुळं काय होतं की जे इंग्लिश तुम्हाला पेपरमध्ये कसं लिहिता येईल, तुम्हाला मराठी येत असेल तर इंग्लिश तुम्ही तिथे लिहू शकतात. आपण मॅसेज वगैरे बोलत असतो बघा, म्हणजे मराठी आपण वाक्य आधी तयार करतो मनातली मनात, मग इंग्लिशमध्ये बोलतो. तसंच इथे करायचे, पेपरला पण मराठी वाक्य आपण मनात तयार करायचे आणि इंग्लिशमध्ये त्याचं आन्सर लिहायचं आहे. सो ओके, देन व्हॉट इज द लँग्वेज. फर्स्ट टॉपिक इज व्हॉट इज लँग्वेज. तर आपल्याला माहिती आहे की लँग्वेज काय आहे, की लँग्वेज आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जसं की आपल्याला आहे अन्न, वस्त्र आणि निवारा, याशिवाय आपल्याला लँग्वेजसुद्धा इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण लँग्वेजशिवाय जगू शकत नाही. ओके, म्हणजे आपल्याला एखाद्या सोसायटीत राहायचं म्हटलं, लोकांशी कम्युनिकेट करायचं म्हटलं तर लँग्वेज ही जमणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की आपलं डिमांड, एक्सप्रेशन, इमोशन्स that are expressed from the language. Okay, then the definition of the language is what? Sweet said that the language is the expression of ideas by means of which speech sound are combined into word are combined into sentence, and combination of a sentence give answer to idea and thoughts. म्हणजे काय की लँग्वेज ही असं एक्सप्रेशन आहे की ज्याच्यामुळं काय होतं की आपण जे बोलतो, शब्द बोलतो, त्यातून सेंटेन्स म्हणजे वाक्य तयार होतं. सेंटेन्समधून कॉम्बिनेशन ऑफ गिव्ह आयडिया, म्हणजे वेगवेगळे सेंटेन्स एकत्र आले तर ते बोलण्याचं जे काय आहे आयडिया तयार करतं, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, लँग्वेज असं म्हणायचं. मग ऑक्सफर्ड डिक्शनरी सेज दॅट अ सेट ऑफ ह्युमन हॅबिट द पर्पज ऑफ विच गिव्स एक्सप्रेशन thought and feeling, and especially to impart them to other, either spoken or written, consisting of a used word in a structure and conventional way. Okay, then what is the main important point in the language is what? The language is essential for expression of idea. It is a system of communication. It is spoken or written system. Sound are used in the process. Okay, म्हणजे लँग्वेज आपली आयडिया एक्सप्रेस करण्यासाठी इम्पॉर्टंट उद्देश आहे. कम्युनिकेशनचा स्रोत आहे. स्पोकन ऑर रिटन सिस्टीम म्हणजे बोलायचं आणि लिहिण्याची जी त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि यूज फॉर प्रोसेस, एखाद्या कोणत्याही गोष्टीसाठी लँग्वेज ही इम्पॉर्टंट आहे. मग लिंग्विस्टिक प्रिन्सिपल काय आहे की सो वी कॅन से दॅट द लँग्वेज इज अ सिस्टीम ऑफ सिलेक्शन अँड ग्रॅडेशन ऑफ अ स्ट्रक्चर ऑर लँग्वेज आयटम. मग आपण काय म्हणू शकतो की लँग्वेज हे एक काय आहे, सिस्टीम आहे. कशाचं सिलेक्शन, म्हणजे कोणत्याही गोष्टीचं सिलेक्शन करण्यासाठी लँग्वेज ही इम्पॉर्टंट आहे. लँग्वेज इज अ बेस ऑन अ कन्व्हेन्शन. लँग्वेज इज अ स्पीच ऑफ प्रायमरी फॅक्टर अँड रायटिंग सेकंडरी. लँग्वेज जी आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण ती प्रायमरी फॅक्टर आहे. नंतर सेकंडरी फॅक्टर जी आहे ती रायटिंग आहे. म्हणजे आपण कोणती गोष्ट शिकत असताना पहिले बोलायचं शिकतो, नंतर रायटिंग करायचं शिकतो. ओके, देन लँग्वेज इज अ लर्न लँग्वेज. ठीक आहे, लँग्वेज इज रिलेटेड टू द कल्चर ऑफ द स्टेट ऑर कंट्री. लँग्वेज इज अ फॉर कम्युनिकेशन. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लँग्वेज इज अ कम्युनिकेशन. मग लँग्वेजचा सगळ्यात मोठा मेन पर्पज जो आहे तो म्हणजे काय, कम्युनिकेशन. एकाकडून दुसऱ्यासोबत आपण बोललं जाऊ शकतो. आपल्या ज्या इमोशन्स आहे, आयडियाज, फिलिंग्स एक्सप्रेस करणं, ते रिसीव्ह आणि सेंड करणं, त्याला तो 2 वे कम्युनिकेशन प्रोसेस आहे. त्यामुळे लँग्वेज ही इम्पॉर्टंट आहे. लँग्वेज इज अ युनिक
नो टू लँग्वेज इन द वर्ल्ड आर सिमिलर, म्हणजे लँग्वेज प्रत्येक लँग्वेज ही त्याच्या स्वतःमध्ये वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही दोन लँग्वेज ह्या ज्या आहेत त्या सिमिलर नसतात. लँग्वेज इज लर्निंग अ लँग्वेज इज डिफरंट फ्रॉम लर्निंग लिटरेचर ऑफ द लँग्वेज. फर्स्ट इज द बेसिक स्टेप अँड सेकंड वन इज ॲडव्हान्स स्टेप. म्हणजे आपण कोणतीही भाषा शिकताना पहिले बेसिक स्टेप शिकतो आणि नंतर ॲडव्हान्स स्टेप शिकतो. का असं आहे की आपण विदाऊट ग्रामर इंग्लिश बोलू शकतो? नाही, कुठेतरी आपल्याला थोडंफार ग्रामर हे यूज करायला लागते. त्यामुळे लँग्वेज इज इम्पॉर्टंट फॉर द डिफरंट फ्रॉम लर्निंग लिटरेचर ऑफ द लँग्वेज. मग त्याच्यामध्ये काय आहे की केस दिलेले आहे काही. क्लासिक केस, इन केस, पॉलिस केस, पेन्सिल केस, सूट केस, सिरियस केस, नॉमिनेटिव्ह केस, इन एनी केस. सो सिच्युएशनल अप्रोच इज बेस्ड ऑन फॉर अ टीचिंग. वी शेअर अवर एक्सपिरियन्स विथ अदर बाय लँग्वेज. म्हणजे काय आहे की लँग्वेजमुळे आपण आपला एक्सपिरियन्स दुसऱ्यांसोबत शेअर करू शकतो. व्हेरियस टाईपचे ॲस्पेक्ट आपण लँग्वेजमध्ये यूज करू शकतो. नंतर काय आहे की लँग्वेजमुळं आपले जे काही नेचर आहे ते समोरच्याच्या याच्यावर प्रभावी करू शकतं. लँग्वेज इज अ डायनॅमिक लँग्वेज. लँग्वेज इज अ इंग्लिश इज नोन अँड यूज इन अ नियर बाय ऑल अवर कंट्री इन द वर्ल्ड. इंग्लिश आपल्याला माहिती आहे आणि ती आपल्या जवळपास सर्वच कंट्रीमध्ये काय होते, यूज केलेली जाते. ठीक आहे. मग प्रिन्सिपल ऑफ अ लँग्वेज इन अ लर्निंग. व्हॉट इज अ प्रिन्सिपल ऑफ लँग्वेज इन लर्निंग? प्रिन्सिपल म्हणजे काय? तत्व. मग लर्निंग लँग्वेजचं भाषेचं तत्व काय आहे की इम्पॉर्टंट प्रिन्सिपल मे अँड मस्ट बी फ्लेक्झिबल. इम्पॉर्टंट प्रिन्सिपल जो आहे तो म्हणजे असू शकतो आणि तो फ्लेक्झिबल असायला हवा. प्रिन्सिपल बिकम मॉडिफाईड इन अ प्रॅक्टिस बाय फॅक्ट. जे फॅक्ट आहे, जे तथ्य आहे त्याच्यावर मॉडिफाय झालेला असायला हवा प्रिन्सिपल. फंडामेंटली टीचिंग अँड लर्निंग आर वन अँड द सेम. म्हणजे टीचिंग आणि लर्निंग जे आहे, शिकणे आणि अध्ययन करणे हे दोन्ही काय आहे, सेम आहे. त्यामध्ये काय आहे, इमिशन, प्रॅक्टिस अँड ड्रिल, ओरल अप्रोच, सिलेक्शन अँड ग्रॅडेशन. इमिशन म्हणजे काय, कोणतीही गोष्ट शिकायची आहे. प्रॅक्टिस अँड ड्रिल म्हणजे काय, एखादी गोष्ट सतत करायची आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओरल म्हणजे काय, जी गोष्ट आपण करतोय ती ओरली अप्रोच झाली पाहिजे. लँग्वेज आपण शिकत असताना ती आपण बोलली गेली पाहिजे, तेव्हाच ती आपल्याला आपण शिकू शकतो. ठीक आहे. मग पुढे आहे त्याचं प्रिन्सिपल ऑफ सिलेक्शन. त्याच्यामध्ये काय, फ्रिक्वेन्सी, कव्हरेज, रेंज ऑफ ॲप्लिकेबिलिटी, अवेलेबिलिटी, teachability and learnability. There are some word which convey a number of meaning. For example, case. In how many context of particular word is applicable? Example, pass. अवेलेबिलिटी म्हणजे काय, बुक आहे, नोटबुक, पेन्सिल, पेन, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एकाच गोष्टीसोबत अवेलेबल असतात. त्यामुळं दे आर अ वर्ड ऑफ विच द ऑब्जेक्ट आर इझिली अवेलेबल. आईस इज अवेलेबल अँड कॅन बी लर्न व्हेरी वेल बट स्नोफॉल इज नॉट अ कॉमन साईट ऑफ इंडिया. ठीक आहे. मग आईस आपण फ्रीजमध्ये ठेवून तयार करू शकतो, परंतु जो स्नोफॉल आहे तो कॉमन नाही आहे, तो कधीही पडू शकत नाही. जेव्हा निसर्ग पडणार आहे तेव्हाच पडणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल ग्रॅडेशनचे प्रिन्सिपल काय आहे, ग्रुपिंग, सिक्वेन्स, लेक्झिकल सिक्वेन्स, ग्रॅमॅटिकल सिक्वेन्स अँड मोटिवेशनल ऑर इंटरनेट, नॅचरल वे ऑफ टीचिंग लर्निंग, हॅबिट फॉर्मेशन, सिच्युएशनल अप्रोच. म्हणजे काय, ग्रुपिंग. आपण कोणतीही गोष्ट शिकत असताना एकमेकामध्ये ग्रुप करून राहिलं किंवा ग्रुप करून शिकलं तर ती गोष्ट आपल्याला लवकर ग्रास्पिंग होते. सिक्वेन्स म्हणजे काय, कोणतीही गोष्ट शिकताना आपण एका छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत शिकत जातो. म्हणजे कोणत्या तरी एका सिक्वेन्सने आपण क्रमानुसाराने आपण शिकत जात असतो. असं आहे की आपण पहिले हार्ड गोष्ट शिकणार आणि नंतर सॉफ्ट नाही, पहिले आपण सॉफ्ट गोष्ट करायची नंतर हार्ड करत जायचं. ठीक आहे. मग हे जे आहे ते प्रिन्सिपल ऑफ ग्रॅडेशन. मला म्हणायचं काय की जेव्हा तुम्हाला मराठीत माहीत असेल तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये आरामशीर लिहू शकता. पुढे आहे नेचर वे ऑफ टीचिंग अँड लर्निंग. नॅचरल वे म्हणजे टीचर शुड बी फॉलो अ सिच्युएशनल अप्रोच. लँग्वेज इज अ प्रॉपरली लर्न बाय अ कंटेंट ओनली. ओके. नेक्स्ट आहे कम्युनिकेशन अप्रोच टू इंग्लिश लँग्वेज. व्हॉट इज द कम्युनिकेशन अप्रोच टू इंग्लिश लँग्वेज? वी नो दॅट देर आर अ रिसिवर अँड अ सेंडर. मॅसेज मीडियम, रिसिवर, message medium. Message can be various type of a concept, information, feelings, thought, experience. We can send and receive emotions from the language or a communication. ठीक है. Then in a case of a communicative approach, we think about the second one, that is a functional part. In a approach we stress is given on the basic and the primary function of the language, that is a इंटरॅक्शन. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट शिकत असताना त्या गोष्टीचं इंटरॅक्ट आपण व्हायला पाहिजे. मग आपण शिकताना पण पुस्तक आणि वहीमध्ये इंटरॅक्ट करतो. म्हणजे कोणतीही गोष्ट शिकतो तर आपण तोंडी शिकत नाही, पुस्तकात बघून मग वहीत लिहितो किंवा मग वहीतून बघून आपण कुठेतरी सर्च करतो, तेव्हा आपल्याला कोणती तरी गोष्ट इंटरॅक्ट केली जाते. मग प्रोसिजर
for application in the classroom. Communicative approach of the teacher has to use proper teaching aids and suitable situation on the classroom while teaching. म्हणजे शिक्षकांनी शिकवताना जे काय शिकवत आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबत ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत ते प्रॉपर त्याचा एड्स म्हणजे त्याचा वापर करायला पाहिजे. कोणत्या तरी म्हणजे सपोज आपल्याला ॲनिमल शिकवायचं, मग ॲनिमलचे ड्रॉइंग्स किंवा मग त्या ज्या काही ॲनिमलचे जे इमेज आहे त्या टीचरने क्लासरूममध्ये दाखवायला हवा. ठीक आहे. मुलांमध्ये फ्लुएंटली बोलायला पाहिजे, कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवायला पाहिजे. इम्पॉर्टंट फॅक्टर इज द ग्रॅमॅटिकल आयटम अँड स्ट्रक्चर. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तो ग्रामर व्यवस्थित शिकवला गेला पाहिजे टीचरनी कोणाला, विद्यार्थ्यांना. ठीक आहे. मग मेरिट्स काय आहे त्याचे? द प्रोसिजर ऑफ दिस अप्रोच इज नॉट रिजिड, सो टीचर कॅन यूज द बेस्ट सुटेबल पॉईंट ऑफ वेरियस टीचिंग मेथड. इट हेल्प टू डेव्हलप प्रॉपर लिसनिंग स्किल ऑफ द स्टुडंट. द स्टुडंट involvement is more than other method. This approach is more interesting from the student point of view. It helps develop the oral fluency of the student. Main purpose of the language is the communication. This point is given stress here. Main objective of a teaching English is that the student should be express their ideas, views, opinion properly and systematically. ठीक आहे. मेन ऑब्जेक्टच काय आहे आपला, की काहीही केलं तरी लँग्वेज ही काय मेन ऑब्जेक्ट आहे आपला, की त्यामुळे स्टुडंट जे आहे त्यांचे एक्सप्रेशन, व्ह्यूज, ओपिनियन, मतं त्यांची मांडू शकतात आणि ते व्यवस्थित बोलू शकतात. ॲक्युरेसी इज नो डाऊट ऑफ इम्पॉर्टंट. त्यामध्ये ॲक्युरेसी असायला हवी. डिमेरिट्स आहे की ग्रामर अँड स्ट्रक्चर पार्ट ऑफ इंग्लिश इज अ सेकंडरी इम्पॉर्टंट. की कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर ग्रामर हा सेकंडरी पार्ट आहे. आधी आपल्याला नॉर्मल इंग्लिश बोलायला आलं पाहिजे, की माय नेम इज डॅश डॅश, माय स्कूल नेम इज वॉट एवर इट मे बी. ओके. Then important factor is the grammar. Then now let us the meaning of a letter, syllable, word, phrase, sentence, syntax and semantic. Letter. What is a letter? We know that the A to Z are a 26 letter. There are a E-I-O-U 5 are vowels and remaining 21 are consonant. We know that. What is a syllable? It is a unit of word. Syllable is a unit of word. म्हणजे एका 2-3 अक्षरांपासून 2-3 शब्दांपासून एक वर्ड म्हणजे अक्षर तयार झालं, त्याला काय म्हणायचं? सिलॅबल. म्हणजे CAT. 3 हे वर्ड आहे, 3 हे अक्षर आहे, परंतु त्यापासून एकच वर्ड तयार झाला आहे, तो म्हणजे कॅट. ओके. व्हॉट इज अ वर्ड? इट इज अ सिंगल युनिट ऑफ लँग्वेज विच इज कन्व्हेड बाय द आयडिया, मेसेज अँड समथिंग. एक्झाम्पल स्कूल बॉय. म्हणजे एक वर्ड म्हणजे काय, की कोणता तरी सिम्पल शब्द आहे की ज्याच्यातून पूर्ण मेसेज हा पोहोचला जातो. फ्रेज म्हणजे काय आहे, की ग्रुप ऑफ अ वर्ड, म्हणजे खूप साऱ्या शब्दांचा ग्रुप जो आहे त्याला म्हणायचं आहे फ्रेज. फॉर एक्झाम्पल द वंडरफुल गिफ्ट, द प्राईज, द फर्स्ट प्राईज. ओके. सेंटेन्स काय? इट इज अ ग्रुप ऑफ अ वर्ड विच गिव्ज अ कम्प्लीट सेन्स. ओके. म्हणजे अशा शब्दांचा ग्रुप आहे हा, असा शब्दांचा संच की ज्यामुळं एक अर्थपूर्ण वाक्य हे तयार होतं. ठीक आहे. मग सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स मीन्स स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. सेंटेन्सचं स्ट्रक्चर म्हणजे सिंटॅक्स. इट इज अ सायन्स ऑफ द डील्स विथ द डेव्हलपमेंट ऑफ मिनिंग ऑफ द वर्ड अँड फ्रेज. सिमॅन्टिक आहे. वर्ड आणि फ्रेजचं जे मिनिंगफुल डेव्हलपमेंट आहे ज्याला म्हणायचं आहे सिमॅन्टिक्स. पुढे आहे 1 or 2 or some letters are grouped to constitute a word. A word is a sound. A word has a meaning. Every word has own meaning and own sound. ठीक आहे. प्रत्येक शब्दाचा शब्दाचा जो मिनिंग आहे तो वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळं साऊंड आहे. म्हणजे आपण ABCD म्हणताना सरळ सरळ म्हणतो का? नाही म्हणत. त्याचा उच्चार असतो तसा म्हणतो, खालीवर खालीवर, चढत्या उतरत्या क्रमाने. म्हणजे ABCDEFG याच्या जे काय आपण म्हणतो त्याचं वर्ड जो आहे, बोलण्याची जी पद्धत आहे, ट्यून आहे, ती खालीवर प्रमाणे होते. त्यामुळं काय म्हणायचं आहे की अ वर्ड इज अ साऊंड अँड एव्हरी वर्ड हॅज अ मिनिंग अँड इट हॅज अ ओन साऊंड अँड मिनिंग. ओके. देन दॅट इज कॉल्ड ॲज अ मिनिंगफुल वर्ड. त्याच्यामध्ये आहे वर्ड ऑर्डर आणि स्ट्रक्चर ऑर्डर. अशा 2 प्रकारच्या ऑर्डर त्याच्यामध्ये केलेले आहे. मग एक फिक्स आहे आणि एक अनफिक्स आहे. मग व्हॉट इज द इनफ्लेक्सियस? इनफ्लेक्सियस मीन अ चेंज इन अ फॉर्म ऑफ अ वर्ड इज स्पेशली एंडिंग फॉर्म. म्हणजे एखाद्या शब्दाचा शेवटचा जो आहे शब्द तयार होतो त्याच्या आता जो मिनिंग तयार होतो शेवटच्या 2-3 अक्षरापासून, त्याला म्हणायचं इनफ्लेक्झिव्हियन्स. ओके. फॉर एक्झाम्पल आहे गर्ल, त्याचं सिंग्युलर आहे गर्ल्स, म्हणजे प्लुरल आणि सिंग्युलर. मग गर्ल्स नेम पॉसेसिव्ह केस, गर्ल्स स्कूल प्लुरल प्लस पॉसेसिव्ह स्केल. ठीक आहे. अशा प्रकारे आहे. मग पुढे आहे रिगार्डिंग वर्ड. राईट इन्फिनेटिव्ह, रोट पास्ट टेन्स आहे, राईट प्रेझेंट टेन्स आहे, रायटिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, रिटर्न पास्ट आहे, रायटिंग गिअर्ड आहे म्हणजे
EN असेल तर पास्ट असेल, ING असेल तर प्रेझेंट असेल. ठीक आहे, हे आपल्याला माहीत आहे. पुढे आहे ग्रॅमॅटिकलचं दिलेलं आहे. सुरेश इज इटिंग अ मँगो. सुरेश आंबा खात आहे. सुरेश इट्स अ मँगो. सुरेश आंबा खातो. किंवा मग सुरेश अजय राईट्स अ लेटर. अजय पत्र लिहितो. मीना राईट्स अ लेटर. मीना पत्र लिहिते. अशा प्रकारे जे काय आहे ग्रॅमॅटिकल वर्ड्स त्यांनी यूज केलेले आहे. पुढे एक्झाम्पल आहे की सुमित इज अ गुड बॉय. सोनाली इज अ गुड गर्ल. दे आर गुड सिटिझन. म्हणजे काय आहे की सिंग्युलर, प्लुरल आणि काय म्हणायचं त्याला आपलं पॉसेसिव्ह केस. म्हणजे काय की एकवचन, अनेकवचन आणि बहुवचन अशा प्रकारे काय म्हणायचं आहे ते हे दिलेलं आहे. ग्रामॅटिकल्स दिलेले आहे. इन इंग्लिश जेंडर ऑर नंबर डज नॉट अफेक्ट द फॉर्म ऑफ अ ॲडजेक्टिव्ह. इन मराठी इट्स अफेक्ट इन सम केस. ठीक आहे, मग इंग्लिशमध्ये काय होतं की आपण अफेक्टिव्ह म्हणजे एखाद्या वर्डचं ॲडजेक्टिव्ह जे आहे ते अफेक्ट करत नाही, परंतु मराठीमध्ये ते अफेक्ट करतो. म्हणजे आपण मराठीमध्ये बोलतो आहे की माझे मिस्टर असे आहे, माझे मिस्टर अशाच्या जॉबला आहे, परंतु आपण तोच इंग्लिशमध्ये सांगायला म्हटलं की आपण त्याला मिस्टरचं नाव घ्यावं लागतं. ठीक आहे, मग अशा प्रकारे इंग्लिश वर्ड डज नॉट अफेक्ट बट मराठी इज अ अफेक्ट ऑन द लँग्वेज. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन इंग्लिश अँड मदर टंग. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, येऊ शकतो. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंग्लिश अँड मदर टंग? वी नो दॅट देर आर साऊंड. एव्हरी लँग्वेज इज अ युनिक बिकॉज इट हॅज ओन टिपिकल स्टाईल ऑफ फंक्शनिंग, साऊंड, स्ट्रक्चर अँड व्होकॅब्युलरी. एव्हरी लँग्वेज आर डिफरंट. आपल्याला माहिती आहे की सगळ्या लँग्वेज हा वेगवेगळ्या आहे. प्रत्येकाची बाराखडी वेगळी आहे, प्रत्येकाचं फंक्शनिंग वेगळं आहे, साऊंड, स्ट्रक्चर आणि व्होकॅब्युलरीसुद्धा वेगळी आहे आणि प्रोनाऊन्सिएशनसुद्धा वेगळे आहे. प्रत्येकामध्ये त्याचं स्वतःचं इंटोनेशन जे आहे. इंटोनेशन म्हणजे काय की ज्याचा शब्दातला जो काही चढ उतार आहे तो प्रत्येक लँग्वेजमध्ये हा वेगवेगळा असतो. मग प्रॅक्टिस अँड ड्रिल आर नेसेसरी. मग इंग्लिशमध्ये काय होतं की कोणतीही गोष्ट शिकायची म्हटली, मदर टंग असो किंवा इंग्लिश मिडियम असो, कोणतीही गोष्ट शिकायची असली तर आपल्याला प्रॅक्टिस आणि ड्रिल म्हणजे ती गोष्ट परत परत हाताखालून गेली पाहिजे आणि तिचा सारखा सराव हा करणं गरजेचं आहे. मग एक्झाम्पल ऑफ डिफरन्स बिटवीन इंग्लिश अँड मदर टंग आर रिस्पेक्ट ऑफ अ साऊंड. इंग्लिश हॅज अ 26 अल्फाबेट्स and in a Marathi there are 12 vowels and 36 consonant. We know that the English has a 26 alphabet, but in a Marathi there are 24 consonant and 12 are vowel and 6 consonants plus row is also considered as a vowel. In English, spelling from a will not give us proper pronunciation. We require to study the symbol used to International Phonetic Association IPA. There is variety of English. ठीक आहे, इंग्लिशमध्ये स्पेलिंग ही नेसेसरी नसते. म्हणजे सेल आहे, फॉर एक्झाम्पल सेल CELL म्हणजे सेल म्हणजे ही काय आहे पेशी, आणि SELL म्हणजे काय सेल म्हणजे घड्याळाचा सेल किंवा गाडीचा सेल किंवा मग रिमोटचा सेल. हे काय आहे इंग्लिशमध्ये एका शब्दाचे भरपूर अर्थ हे वेगवेगळे होऊ शकतात. मराठीमध्ये काय आहे की जनरली रिदम ऑफ अ स्ट्रेस आर टफ सिमिलर आयडेंटिकल वर्ड. देर आर अ स्ट्रीट टाईम रिदम इन इंग्लिश इक्वल अमाऊंट ऑफ द टाईम पास बिटवीन द स्ट्रीट सिलॅबल अँड द नेक्स्ट नो मॅटर हाऊ मेनी ऑर हाऊ फ्यू अंडरस्ट्रीट सिलॅबल कम इन बिटवीन. म्हणजे इंग्लिशमध्ये काय होतं की किती कमी सिलॅबल येतील आणि किती नाही, त्यामध्ये ते म्हणजे त्याच्याशी काही घेणं देणं त्याला नसतं. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो. पुढे आहे स्ट्रक्चर. एक्झाम्पल ऑफ डिफरंट बिटवीन इंग्लिश अँड मदर टंग इन अ रिस्पेक्ट ऑफ अ स्ट्रक्चर. ही इज अ बॉय. तो मुलगा आहे. ही इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ते भारताचे पंतप्रधान आहे. पण इंग्लिशमध्ये बोललं तर ही आहे तो म्हटल्यावर मग ही इज अ प्राईम मिनिस्टर म्हणायला आल्यावर काय ही म्हणजे तो भारताचे प्राईम मिनिस्टर पाहिजे होतं ना, त्यामुळे इंग्लिश ही काय आहे सेम आहे, परंतु मराठीमध्ये काय आहे तो इनफ्लेक्झिबल आहे. पुढे आहे की पुस्तक टेबलावर आहे. एक्झाम्पल आहे त्याचं पुस्तक टेबलावर आहे. देर आर डिफरंट ऑफ यूजिंग प्रीपोजिशन इन मराठी अँड इंग्लिश. इन मराठी प्रीपोजिशन कम आफ्टर नाऊन अँड सामान्य रूप इज प्रिपेअर. ओके, मराठीमध्ये काय होतं की नाऊन नंतर सामान्य रूप येत असतं, परंतु इंग्लिशमध्ये ते नाऊनच्या आधीच येतं. ठीक आहे, मग द बुक इज ऑन द टेबल. मग पुस्तक हा शब्द 1 नंबर आला आहे, ऑन द टेबल हा शब्द 2 नंबर आहे, परंतु टेबल हे जे आहे ते सगळ्यात शेवट आलेलं आहे इंग्लिशमध्ये. मग त्याच्यात आहे मराठीमध्ये काय कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब. मी पत्र लिहितो. आणि इंग्लिशमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस
सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे आय राईट अ लेटर. वर्ब जे आहे, क्रिया जी आहे ती आधी घेतली जाते, तसं मराठीमध्ये क्रिया ही जी आहे ती शेवट घेतलेली जाते. सब्जेक्ट म्हणजे ते स्वतः आहे, नाम, जे नाव आहे ते आधी घेतलं जातं. इंग्लिशमध्ये सुद्धा ते नाव आहे ते आधी घेतलं जातं. डिफरन्स काय आहे, ऑब्जेक्ट प्लस व्हर्ब आधी आहे, इकडे आहे व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट आधी आहे. मग व्हॉट डू यू राईट, आर यू बिझी, एक्झाम्पल त्याचे दिले आहे काही. मग अजून दिले आहे की सम इन केस ऑफ अ नंबर इन इंग्लिश नंबर डू नॉट अफेक्ट देअर ॲडजेक्टिव्ह, इन मराठी दे आर अफेक्ट. म्हणजे मराठीमध्ये ते अफेक्ट करतं ॲडजेक्टिव्हवर म्हणजे विशेषणावर, परंतु इंग्लिशमध्ये ते अफेक्ट करत नाही. ठीक आहे. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल अ क्लेवर गर्ल, हुशार मुलगी, क्लेवर गर्ल्स म्हणजे हुशार मुली, अशा प्रकारे. पुढे आहे इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 10 ते 5 मार्क्सला. very important question. What is the importance of English? We know that the English is a source of research. English is a living language. English is an educational language. English is a medicinal language. English is a social language. What is English? English is a universal language. Then we consider as the importance of English a source of contact with the West. आपल्याला माहिती आहे की वेस्टर्न कंट्रीमध्ये जे काही पहिलं होतं, डेव्हलप जे होतं, ॲग्री असो, फार्मसी असो, ॲडव्हान्स कम्प्युटर टेक्नॉलॉजी असो, कोणत्याही गोष्टीमध्ये जर वेस्टर्न कंट्री ज्या आहेत त्या डेव्हलप आहे, त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला कनेक्ट राहायचं असेल तर इंग्लिश इज इम्पॉर्टंट, मस्ट बी इम्पॉर्टंट. देन व्हॉट इज द वेस्टर्न कंट्रीज इज ॲडव्हान्स इन ॲग्रिकल्चर, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी. इफ वी वॉन्ट टू बिकम फॅमिलियर विथ देम, then we know that the information knowledge of English is very essential. Second आहे English is a language of trade, commerce and industry. We know that the machine, new technology has been turned in English. Then latest knowledge is field on a trade and commerce is availability of English. Third is it is a language of administrative. We know that the correspondence between state and center of a between state other state is conduct either English or Hindi. In a linked language we see that the government resolution of English and regional language. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये काय असते की जी स्टेटची लँग्वेज आहे ती पहिले यूज केली जाते आणि नंतर इंग्लिश ही काय आहे सेकंड लँग्वेज आहे. ठीक आहे. त्यामुळे इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. इंग्लिश इन एज्युकेशन फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीज यूज ऑफ इंग्लिश मीडियम. आपण बघितलं आहे की आता दुसरी तिसरीच्या मुलांपासून इंग्लिश मिडियम ही स्टार्ट झालेली आहे. त्यामुळे आपल्याला एका युनिव्हर्सिटीपासून दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा एकाच कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर इंग्लिश मस्ट बी यूजफुल. ठीक आहे. फिफ्थ आहे अ युनिफाईंग फोर्स. इट वॉज अ ओनली लँग्वेज विच इज अंडरस्टूड बाय एव्हरी स्टेट ऑफ इंडिया. म्हणजे ही एकमेव लँग्वेज आहे की जी इंडियातल्या सगळ्या स्टेटला समजली जाते. त्यामुळं ती जी आहे त्यामुळे ती वरून काय होतं की काही स्टेटमध्ये फाईटसुद्धा होत नाही, परंतु बाकीच्या ज्या लँग्वेज आहे त्यामुळे काही स्टेटमध्ये काय होतं फाईट होतं. इंग्लिश अँड इंटरनॅशनल लँग्वेज. वी नो दॅट द फ्रेंच, जर्मन, रशियन, चायनीज हॅव गॉट टू अ स्टेट इंटरनॅशनल लँग्वेज बट वी वॉन्ट टू कीप contact with them international world we supposed to know any one of the above mentioned language. ठीक आहे. आपल्याला कोणत्याही दुसऱ्या स्टेटमध्ये कॉन्टॅक्ट करायचं असेल, कंट्रीमध्ये कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कोणती तरी एक लँग्वेज ही यायला हवी. ठीक आहे. मग इंग्लिश इज अ रिच अँड ब्युटिफुल लँग्वेज, सोर्स ऑफ रिसर्च, सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, लिव्हिंग लँग्वेज. वी नो दॅट द इंग्लिश इज सो लिव्हिंग लँग्वेज. आपल्याला कोणत्याही स्टेटमध्ये किंवा कोणत्याही कंट्रीमध्ये जायचं असेल तर मराठी हिंदी बोलून चालणार नाही. इंग्लिश इज अ लिव्हिंग लँग्वेज. ओके. दिस चॅप्टर इज एंड नाव. नेचर ऑफ इंग्लिश. मला इतकं खास काही एक्सप्लेनेशन करता आलेलं नाही आहे, परंतु मी ट्राय केलं आहे कारण इंग्लिशचे भरपूर सारे यूट्यूबवर व्हिडिओ आलेले आहेत. भरपूर जण एक्सप्लेनेशन करतात. मराठी इतकं नाही आहे म्हणून मी मराठीचं एक्सप्लेनेशन करत होती, परंतु आय थिंक ठीकठाक केलेलं असेल. मीही तुमच्यासारखी स्टुडंट आहे. तो पुढं आहे एक्सरसाइज दिलेली आहे, त्यामध्ये शॉर्ट आन्सर लॉंग आन्सर दिलेले आहे. मी सांगितलं इम्पॉर्टंट काय आहे, व्हॉट इज इंग्लिश इज इम्पॉर्टंट, इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश इज क्वेश्चन ऑल्सो इम्पॉर्टंट, अँड द relation between or difference between English and a mother tongue is also important question in 5 to 10 marks minimum. Okay, then this way this chapter is finished. We will see next chapter in next video, phonics and phonemics awareness in English. Okay, then bye bye, take care.